नमस्कार मित्रांनो, कशी आहात? बेस ना? मी पण एकदम टकाटक. तर मित्रांनो, आपण सर्वजण यूट्यूबवर कशासाठी काम करतो? तुम्ही म्हणा किंवा मी म्हणा, प्रत्येक जे क्रिएटर आहेत, म्हणजे छोटे असत किंवा मोठे असत, कोणता यूट्यूबर असो, तो म्हणजे यूट्यूबवर कशासाठी काम करतो? त्याला काहीतरी वाटतं की नाही, मी कशासाठी काम करावं? जर यूट्यूबमध्ये पैसा नसता, जर यूट्यूबमध्ये नाव नसतं, तर तो यूट्यूबवर काम करून त्याचा फायदा काय? तर याचं मागचं कारण काय आहे? आणि आपण यूट्यूबवर जे काम करतो, ते अशा साध्या गोष्टीसाठी करत नाही. आपण आपला चॅनल जो आहे, तो मोनिटाईज करण्यासाठी आपण यूट्यूबवर काम करतो. एक मेन गोष्ट म्हणजे आपण जो यूट्यूबवर काम करतो, तो आपला चॅनल मोनिटाईज व्हावा आणि आपण त्या आपल्या चॅनलनी पैसे कमवावे. ह्यासाठी सर्वजण यूट्यूबवर काम करतं. कुणीच असा नाही की फक्त यूट्यूबवर अपलोड व्हिडिओ करायचे आणि आपला चॅनल मोनिटाईज हो किंवा नाही हो, आपल्याला त्याच्याशी काही देणं-घेणं नाही, असं काहीच नाही. तर मित्रांनो, आपण प्रत्येकजण जो काम करतो, तो आपण आपला चॅनल मोनिटाईज व्हावा ह्यासाठीच काम करतो. तर आपला चॅनल जो आहे, तो मोनिटाईज करण्यासाठी पहिलं जे होतं ते 5 कारणे होतं. पहिले 5 कारणांनी चॅनल मोनिटाईज व्हायचा. म्हणजे आपला जो यूट्यूब चॅनल आहे, तो आपण जे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंटा वॉच टाईम आपण पूर्ण करून आपला चॅनल जो आहे, तो आपण अप्लाय करायचो. म्हणजे 4000 घंटा वॉच टाईम आणि 1000 सबस्क्रायबर झालं, की आपण चॅनलवर आपल्या अप्लाय बटन यायचा. त्यासाठी पहिले 5 कारणे असे होते, की जर सर्व कारणे त्याच्यात बरोबर असली, तर आपला चॅनल मोनिटाईज व्हायचा. तर त्याच्यामध्ये एक कारण अजून ॲड झालेलं आहे. यूट्यूबने अजून एक कारण ॲड केलेलं आहे. तर ते कारणं मी तुम्हाला सांगतो आणि जे 6वं कारण आहे, 6वा पॉईंट आहे, तो तुम्हाला एकदम माहीत पाहिजे. पहिले जर तुमचे कारणं माहीत असतील तुम्हाला, पहिले जे 5 पॉईंट माहीत असतील आणि त्याच्यामध्ये एक 6वा पॉईंट तुम्ही जर त्याच्यात ॲड केला नाही, त्याच्यावर काम केलं नाही, तर तुमचा चॅनल जो आहे, तो यूट्यूब जे आहे ते मोनिटाईज करणार नाही. त्याच्यामुळे लक्ष देऊन तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा. जे 6 कारणे आहेत, ते तुम्हाला पक्के माहीत पाहिजे. ते तुम्ही पूर्ण चॅनलवर तुमच्या बरोबर असतील, तरच तुम्ही चॅनल अप्लायसाठी पाठवू शकता. तर मित्रांनो, पहिलं कारण म्हणजे चॅनलची मेन थीम म्हणजे कॅटेगरी. तुम्ही नेमके कोणत्या यूट्यूबवर कोणती कॅटेगरीवर काम करतात? तुम्ही मिक्स कंटेंट तर त्याच्यामध्ये केला नाही ना, की कोणताही व्हिडिओ आपण व्हिडिओ शूट केला, कोणताही कसाही व्हिडिओ शूट करून आपण व्हिडिओ कोणताही अपलोड करतो आणि कसंही काम करतो. हे तिथे चालणार नाही. तुम्ही कोणत्या ना कोणत्या एकच कॅटेगरीवर काम करा. टेकची असेल तर टेक, ब्लॉगिंग तर ब्लॉगिंग, कुकिंग तर कुकिंग, अशा एकच कॅटेगरीवर काम केले पाहिजे. दुसरं म्हणजे मोस्ट व्ह्यूड व्हिडिओ. कोणत्या व्हिडिओमध्ये जास्त व्ह्यूज आले, तुमचा वॉच टाईम कोणत्या व्हिडिओमधून वाढला, ते सगळं तुमचं ते तपासलं जाईल. म्हणजे यूट्यूब सगळं तुमचं ते तपासेल. आणि असं कुठूनही पैसे देऊन काही असे व्ह्यूज आणले आणि वॉच टाईम वाढवला, असं तर नाही ना. त्याच्यात ते तुमची पूर्ण जानकारी जी असते ती चेक होते आणि मगच ते अप्लाय करतं. त्याच्यामुळे असे तुम्ही जे रिअल आहे त्याच पद्धतीने तुम्ही यूट्यूबवर काम करा. आणि तिसरं म्हणजे न्यूएस्ट व्हिडिओ. तुम्ही जे नवीन कंटेंट, नवीन व्हिडिओ तुम्ही अपलोड करतात, ते चेक होतात. जे आपले व्हिडिओ आहेत, जे आपले व्हिडिओचे कंटेंट आहेत, ते दुसऱ्याचे तर नाही ना, स्वतः आपलेच त्याच्यावर काम करतो ना, ते चेक होतं. म्हणजे कोणताही व्हिडिओ, कुणाचाही व्हिडिओ अपलोड केला तर ह्या चुका अशा करायच्या नाही. त्यामुळे तुमचा चॅनल मोनिटाईज होणार नाही. त्यामुळे आपला स्वतःचा कंटेंट असायला पाहिजे आणि आपले स्वतःचे व्हिडिओ असायला पाहिजे, चांगल्या पद्धतीचे व्हिडिओ असायला पाहिजे. आणि चौथी गोष्ट म्हणजे चौथा पॉईंट, 4000 घंटा वॉच टाईम त्यांनी कसा पूर्ण केला, हे चेक होतं. त्याच्यामध्ये जे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, जे खूप व्हायरल झाले आहेत, ज्याच्यावर खूप व्ह्यूज आले आहेत, ते व्हिडिओ चेक होतात. ज्या व्हिडिओपासून आपला वॉच टाईम वाढला आहे, ते आपल्या चांगल्या खऱ्या पद्धतीने वॉच टाईम वाढला आहे की चुकीच्या पद्धतीने यांनी वॉच टाईम वाढवला आहे, ते सगळं चेक होतं. जर आपण रिअलमध्ये आपण काम करून वॉच टाईम वाढवला, तर आपल्याला घाबरण्याचं काहीच कारण आहे. आपला चॅनल चांगल्या पद्धतीने मोनिटाईज लवकर होऊ शकतो. तर मित्रांनो, वॉच टाईम हो रिअलच पाहिजे. कुठूनही पैसे देऊन
वॉच टाईम वाढवायचा नाही, त्याच्यामुळे आपला चॅनल मोनेटाईज होऊ शकणार नाही, हे पण ध्यानात घ्यायला पाहिजे. आणि पाचवा पॉईंट आहे तो म्हणजे व्हिडिओचा मेटा डेटा. म्हणजे व्हिडिओमध्ये टायटल, थंबनेल आणि डिस्क्रिप्शन प्रत्येक व्हिडिओमध्ये अलग अलग पाहिजे. म्हणजे एखादा व्हिडिओ अपलोड केला, त्याच्या संबंधातच व्हिडिओचा थंबनेल, डिस्क्रिप्शन आणि टायटल जे आहे ते पाहिजे. आणि आपण जर एका सर्वच व्हिडिओमध्ये जर आपण एकच थंबनेल आणि डिस्क्रिप्शन काही सर्व एकसारखे जर आपण भरले, तर तो चॅनल पण मोनेटाईज होणार नाही. प्रत्येक व्हिडिओचा मेटा डेटा हा अलग अलग पाहिजे. प्रत्येकाचं थंबनेल अलग पाहिजे, प्रत्येकाचं डिस्क्रिप्शन आणि टायटल हे सर्व गोष्टी अलग पाहिजे, तरच आपलं चॅनल मोनेटाईज होतो. आणि त्याच्यामध्ये एक शेवटची 6वा पॉईंट म्हणजे हा एकदम इम्पॉर्टंट आहे आणि हा नवीन ॲड झालेला आहे. त्याच्यामुळे हे पण आपल्याला खरोखर करावं लागेल, तरच आपला चॅनल मोनेटाईज होईल. आणि तो 6वा पॉईंट म्हणजे चॅनल अबाउट सेक्शन. चॅनल अबाउट सेक्शन म्हणजे आपण जो यूट्यूब ॲप्स खोलतो आणि साईडला आपला लोगो असतो, त्याच्यामध्ये जाऊन आपण डिस्क्रिप्शन वगैरे ते सर्व चॅनल चेक करतो. तिथे आपण क्लिक करून डिस्क्रिप्शनच्या खाली जे ॲरोचं बटन आहे ते क्लिक करून ज्या डिस्क्रिप्शन येतं ते आपण चांगल्या पद्धतीने भरले पाहिजे. म्हणजे आपण नेमकी आपला चॅनल जो आहे तो त्या चॅनलवर आपण कशाप्रकारे काम करतो. जर आपला ब्लॉगिंगचा चॅनल असेल तर ब्लॉगिंग संबंधात मी ब्लॉगर आहे, मी अशा पद्धतीने व्हिडिओ बनवतो आणि लोकांना दाखवतो अशा पद्धतीने. आणि जर टेकचं चॅनल आहे, यूट्यूब टिप्सचं चॅनल आहे, तर मी यूट्यूब टिप्स आणि ट्रिक्स देऊन मी लोकांना मोटिवेट करतो. म्हणजे ज्या संबंधात आपला चॅनल आहे, ज्या संबंधात चॅनल आहे त्या संबंधाची माहिती भरणे ही आवश्यक आहे. डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओ अबाउट सेक्शनमध्ये आपण ती माहिती, आपण कशा संबंधात चॅनल उभा केला आहे त्या संबंधात आपण माहिती द्यायची आहे. तर तुम्हाला साईटला दिसत असेल त्या ठिकाणी तुम्हाला माहिती ही भरावंच लागेल. आणि ह्या सर्व गोष्टी 6 पॉईंट जर तुमचे सक्सेस असतील, हे बरोबर असतील, तरच तुम्ही आपला चॅनल जो आहे तो मोनेटाईज करण्यासाठी अप्लाय करू शकता. तर ह्या गोष्टी तुम्हाला ध्यानात पाहिजे. आणि ह्या जर गोष्टी तुम्ही केल्या तर तुमचा चॅनल चांगल्या पद्धतीने मोनेटाईज होऊ शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.